नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. पीक विमा, पीक नुकसान भरपाई आणि नाकारलेल्या विमा दाव्यांबाबत राज्य सरकारने आता काही मोठी पावले उचलली आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की आज आपण जाणून घेणार आहोत 27 जिल्ह्यातील पीक नुकसानीबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे आणि नाकारलेल्या विमा दाव्यांचे नक्की काय होणार आहे आणि शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळू शकते. ओके, या सर्व गोष्टींवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे, ओके, त्याबद्दल सांगायचं झालं तर अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झालेले आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आता आदेश दिलेले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता लवकर मदत देण्याबाबत चर्चासुद्धा करण्यात आलेली आहे. ओके, आता दुसरी अपडेट म्हणजे राज्यातील तब्बल 27 जिल्ह्यांमध्ये पीक नुकसानीची नोंद झालेली आहे. ओके, प्राथमिक माहितीनुसार 61,000 हेक्टरपेक्षा जास्त शेती क्षेत्र बाधित झालेले आहे. यामध्ये केळी, फळबागा, भाजीपाला आणि इतर अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात आता नुकसान झालेले आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सुद्धा सापडलेले आहेत. ओके, आता एक पीक विमाबाबत महत्त्वाची अपडेट आहे, ती बघून घेऊया. ओके, आता चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा दावे तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले होते. मात्र आता राज्य सरकारने या नाकारलेल्या दाव्यांची फेर तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. जर दावा चुकीच्या कारणामुळे नाकारला गेला असेल तर संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ओके, सरकारने हे सुद्धा स्पष्ट केले आहे की पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. ओके, आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे. ओके, पीक विमा दाव्यांबाबत आलेल्या तक्रारींची देखील आता सखोल तपासणी केली जाणार आहे. ओके, कृषी विभागाला सर्व प्रकरणांचा आढावा घेण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांना आता गती मिळू शकते. ओके, लवकर आता ती प्रकरणे जी आहेत त्यांचं निकर्षण होऊ शकतं. ओके, आता अजून एक शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम आता सुरू होत आहे. ओके, याबद्दल हवामान विभागाने यावर्षी हवामानात अनिश्चितता राहू शकते असा अंदाजसुद्धा व्यक्त केलेला आहे. ओके, त्यामुळे कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण घेण्याचे आवाहन करत आहेत. ओके, कृषी तज्ज्ञ जे आहेत ते शेतकऱ्यांना इनडायरेक्टली सांगत आहेत की पीक विमा संरक्षण घ्या तुम्ही. ओके, असं आवाहनसुद्धा ते करत आहेत. पीक विमा हा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर संकटांपासून आर्थिक संरक्षण देणारा महत्त्वाचा आधार ठरू शकतो. आता आजच्या अपडेटमधील महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते होते ते आपण पाहूया एकदा. ओके, राज्य सरकारने तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये पीक नुकसान झालेले आहे. 61,000 हेक्टरपेक्षा जास्त शेती जी आहे ती क्षेत्र बाधित झालेली आहे. चंद्रपूर आणि यवतमाळमधील नाकारलेल्या पीक विमा दाव्यांची फेरतपासणी होणार आहे. पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सक्रिय झालेले आहे. खरीप हंगामासाठी पीक विमा घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ओके, तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी आणि शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी माझ्या या बडी नावाच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.